सांगलीत आज शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संजय राऊत यांचा जाहीर निषेध करण्यात आला। संजय राऊत यांनी एकट्या नीलम गोऱ्हे यांचाच नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त महिला भगिनींचा अपमान केला। नीलम गोऱ्हे अत्यंत हुशार असून महिलांचा आधारस्तंभ आहेत। राज्यात कुठेही महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्वरित त्या ठिकाणी पोहोचून महिलांना आधार देण्याचं काम करतात। अशा नीलमताईंचा खासदार संजय राऊत यांनी अपमान केला, म्हणून आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही निषेध केला, असं मत शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे यांनी यावेळी व्यक्त केला। या आंदोलनास ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे, रुक्मिणीताई आंबिगिरे, राणी कमलाकर, समीर लालबेग, सारंग पवार, महादेव सावंत आणि शिवसैनिक उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की संजय राऊत नावाचा हा दुष्कर्मी विद्रूप व्यक्ती प्रत्येक वेळी राजकीय प्रसिद्धीपोटी काही ना काही चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य या ठिकाणी करत असतो। बाळासाहेबांची शिवसेना अडचणीत आणण्याचं काम सुद्धा या व्यक्तीकडून झालं होतं, परंतु सन्माननीय महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांची ओळख आहे आणि यांनी जागतिक उठाव करून या ठिकाणी शिवसेनेचं शिवधनुष्य पेललं आणि हिंदुत्वासाठी प्रखरपणे या महाराष्ट्राच्या गतिमान विकासावर काम केलं। खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीनं या ठिकाणी वाढवलेली उंची पाहता, या ठिकाणी आणलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या योजना पाहता आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणूनच आमच्या महिलांच्या आधारस्तंभ असलेल्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणाऱ्या नीलमताई गोऱ्हे या आमच्या नेत्या यांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करणारा या संजय राऊतचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे। त्याच्या फोटोला चपलं मारलेली आहेत आणि त्याला पायाखाली तुडवून जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर संजय राऊतनं या पद्धतीचं वक्तव्य थांबवलं नाही तर शिवसेना या ठिकाणी आपलं आंदोलन अतितीव्र करून त्यांना जशाच तसं उत्तर देऊन या ठिकाणी सुधारण्यासाठी भाग पाडेल। शिवसेनेच्या उपनेत्या, महाराष्ट्राच्या उपसभापती, विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोऱ्हे यांच्याबद्दल चुकीचं वर्तन करणारे संजय राऊत यांच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय। संजय राऊतांसारखी माणसं महिलांचा वारंवार अपमान करतात, त्यांना वाईट शब्दात वर्णन करतात। या संजय राऊतांमुळे या शिवसेना पक्षाचं, उद्धव ठाकरे गटाचं पूर्णपणे संपलेलं आहे। संजय राऊत सारखी माणसं या प्रत्येक पक्षात असली तर महिलांचा हा अपमान करणारच। नीलमताई या अत्यंत हुशार आणि अत्यंत महिलांसाठी काम करणाऱ्या नेत्या आहेत। महाराष्ट्रातल्या अनेक पीडित महिलांच्यावर नीलमताईंनी त्यांच्या बाजूने उभा राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय नीलमताई करतात। पण संजय राऊतांना महिलांच्यावर काम करणाऱ्या नेत्यांचा त्यांना त्रास होतोय, त्यांना लाडक्या बहिणींचा सुद्धा त्रास होतोय, म्हणून संजय राऊत अर्वाच्य भाषा महिलांसाठी वापरतात। एक त्या नीलमताईचाच हा अपमान नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा हा अपमान आहे। अशा संजय राऊताचं या ठिकाणी जोडेमार आंदोलन आम्ही केलेलं आहे। नीलमताई या अत्यंत हुशार आणि कर्तबगार व्यक्ती आहे। त्यांनी उगाचच त्यांना आमदारकी दिलेली नाही तर प्रत्येक वेळेला ज्या महाराष्ट्रात जिथं जिथं अन्याय घडेल त्या ठिकाणी नीलमताई पोहोचतात आणि त्या महिलांना न्याय देतात। ह्या आमच्या आधारस्तंभ आहेत आणि अशा नीलमताईंच्यावर वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो।